करायचा। सटाणा नगर परिषदेत भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदाच्या निवडीवरून निर्माण झालेले अंतर्गत मतभेद आणि 5 नगरसेवकांनी उभारलेले बंड अखेर शमला आहे। बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांच्या निर्णायक मध्यस्थीमुळे भाजपमधील हे राजकीय नाट्य संपुष्टात आले असून 5ही नगरसेवकांनी आपण भाजपच्या अधिकृत गटातच असल्याची नोंद जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे केली आहे। सटाणा नगर परिषदेत भाजपचे एकूण 15 नगरसेवक आहेत। गटनेते पदाच्या निवडी दरम्यान पक्षांतर्गत नाराजी उफाळून आल्यानं 5 नगरसेवकांनी वेगळी भूमिका घेतली होती। त्यामुळे भाजपमध्ये फूट पडल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती। या घडामोडीमुळे नगर परिषदेतील सत्ता समीकरण बदलण्याची शक्यता वर्तवली जात होती। या पार्श्वभूमीवर आमदार दिलीप बोरसे यांनी गुरुवारी दुपारी भाजपचे शहर अध्यक्ष व नगरसेवक नितीन सोनवणे, महेश सोनवणे, चेतन मोरे, सुमित वाघ आणि संगीता खैरनार यांच्याशी चर्चा करत पक्षाची शिस्त, संघटनात्मक बांधिलकी आणि आगामी काळातील शहर विकासाच्या दृष्टीने एकत्रित काम करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली। आमदार बोरसे यांच्या समन्वयात्मक भूमिकेमुळे गैरसमज दूर झाले आणि अखेर 5ही नगरसेवकांनी भाजपच्या अधिकृत गटातच राहण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार गुरुवारी सायंकाळी उशिरा जिल्हाधिकारी कार्यालयात आवश्यक ती अधिकृत नोंदणी करण्यात आली। या घडामोडींमुळे सटाणा नगर परिषदेत भाजपची एकजूट पुन्हा प्रस्थापित झाल्याचं स्पष्ट झालं आहे। बंडखोरीमुळे निर्माण झालेली राजकीय अनिश्चितता दूर झाल्यानं भाजप कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचं वातावरण असून आगामी काळात शहर विकासाच्या प्रश्नांवर एकसंघपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे।